माझं नाव आहे पियुष हरिदास ताजने. मी यवतमाळ जिल्हा विदर्भातून आलेलो आहे. मी तुम्हाला फक्त एक पहिला क्वेश्चन विचारतो, तो की मलाही माहीत नाही तो क्वेश्चन काय आहे, म्हणजे त्याचं उत्तर काय आहे. फक्त एक मी बॉम्ब टाकून पाहतो की सर त्याला काय आहे, मग मी सांगतो सर. जर बरोबर असेल तर ठीक, नाही तर मग काही हरकत नाही. सगळ्यांनाच विचारतो की लोकसंख्या म्हणजे काय होती. की लोकसंख्या म्हणजे काय, तर आपण जे लोक आहोत याची केलेली गणना म्हणजे लोकसंख्या. सर माझा म्हणजे मला असं वाटत आहे तर असली म्हणजे आपलं काय म्हणजे त्याची व्याख्या मला काही माहित नाही सर, फक्त मी टाकून बघितलं. आता आपण पाहू लोकसंख्या. भारताने आता सध्या 2023 मध्ये चीनला सुद्धा मागे टाकलंय. म्हणजे आपली 1950-51 मध्ये आपली लोकसंख्या होती 36 कोटी. आता रिसेंटली आपली 2023 मध्ये 142 कोटीहून आपण पुढे गेलो. तर हे लोकसंख्या आपल्या देशासाठी म्हणजे काय आपलं कामी पडू शकते, त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात. लोकसंख्या आपल्या देशाचा विकास सुद्धा साधू शकते आणि आपल्या देशावर नकारात्मक सुद्धा परिणाम काढू शकते. तर ह्या आपल्या म्हणजे लोकसंख्येचा आपल्याला फक्त चांगला उपयोग करून घेणे आहे. तर आता आपण लोकसंख्या कशी टप्प्याटप्प्याने आली ती बघू. तर स्वातंत्र्याच्या पहिलीच्या काळामध्ये लोकसंख्या सर स्थिर होती. म्हणजे कशी, म्हणजे जन्मदरही तेवढाच होता आणि मृत्यूदर सुद्धा तेवढाच होता, जास्त होता. कारण आरोग्याच्या सुविधा नव्हत्या आणि आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे म्हणजे रोगराई वाढत होती सर. आणि युद्धाचं प्रमाण त्या काळामध्ये जास्त होतं. आणि इंग्रजांनी सुद्धा आपल्या लोकांवर जास्त काही लक्ष दिलं नाही की आपले जन्मदर किंवा मृत्यूदर स्थिर राहावं. दुसरा टप्पा सर स्वातंत्र्यानंतरचा मानला जातो, जो की 1951 नंतर चालू झाला. त्या टप्प्यामध्ये लोकसंख्या म्हणजे वाढायला लागली आणि मृत्यूदर कमी व्हायला लागला. कारण आरोग्याच्या सुविधा आल्या, शिक्षण आलं, लोकांमध्ये जागरूकता वाढली की थोडंसं आता आपल्याला जर एखादा रोग झाला तर आपण दवाखान्यात लवकर चालले जातो. त्यामुळे ते मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. तिसरा टप्पा 1979 मध्ये आपल्या म्हणजे लोकसंख्या स्थिर झाली. का झाली तर 1975 मध्ये इंदिरा गांधी आपले पंतप्रधान होते. त्यामुळे सर ते इमर्जन्सी लागली होती. त्यामुळे म्हणजे लोकसंख्येचा सर म्हणजे जो स्तर वाढत होता स्थिर राहिला. आणि चौथ्या टप्प्यामध्ये काही समाजशास्त्र म्हणजे काही तज्ञांचं मत आहे की 2040-50 पर्यंत आपली लोकसंख्या स्थिर राहील. हे झालं आपली लोकसंख्या कशी होती. आता लोकसंख्या वाढण्याची कारणे काय होती सर, मी तुम्हाला म्हणजे सर विचारू शकतो का मी यायला डिबेट्स. तुम्ही सांगा, मी सांगतो त्यानंतर. जर फक्त मी एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त सांगा एखादी पॉईंट जर कोणाला माहिती असेल ते. लोकसंख्या वाढीची कारणे काय. लोकसंख्या वाढी मी सांगतो. म्हणजे आर्थिक आपली परिस्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक मदत घेण्यासाठी तेव्हा ते वाढवलं जातं. पहिलं कारण होतं बालविवाह आणि महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव होता. पहिलं कारण म्हणजे कमी वयात लग्न होऊन जातं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढून जायची. म्हणजे तेवढं काही शिक्षण नव्हतं, त्यामुळे ते चालू व्हायचं. दुसरं सामाजिक आणि धार्मिक घटक होते. म्हणजे सर्वात जास्त जर मोठं कुटुंब असेल तर त्या समाजामध्ये जास्त मान, प्रतिष्ठा, सन्मान होता. आणि ते प्रतिष्ठा ते जे कुटुंब आहे समाजामध्ये आर्थिक स्थितीनं प्रबळ राहायचे, त्यामुळे त्यांना जास्त मान होता. तिसरं कारण आहे आरोग्य. म्हणजे आपले स्वातंत्र्योत्तर नंतर म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत आरोग्याच्या सुविधा वाढल्या. आरोग्याच्या सुविधा वाढल्यानंतर तर ऑफकोर्स आहे की आपलं हे म्हणजे वाढणारच आहे लोकसंख्या. चौथं सर आपलं तंत्रज्ञानाचा विकास, तंत्रज्ञान शहरीकरण वाढलं, स्थलांतर, या कारणामुळे हे झालं. लोकसंख्या वाढीची लोकसंख्येचं म्हणजे वयोगटानुसार आकार पाहू. वयोगटानुसार कसं वाढलं. 0 ते 15 या वयोगटातील सर लोकसंख्येत 23.7 समथिंग आणि 15 ते 67.7. ही वाली जी लोकसंख्या आहे सर याला डेमोग्राफिक डिवायडेड म्हणतात. हा डिवायडेड प्रॉपर शब्द काय जो काही शब्द असेल तो
म्हणजे याचा अर्थ काय होते की आपल्याला ही जी लोकसंख्या आहे ना, ह्या लोकसंख्येत आपल्याला भारतामध्ये विकास करायचा आहे. म्हणजे म्हणजे ही लोकसंख्या जर समृद्ध म्हणजे शिक्षण किंवा आपल्या आरोग्यावर जर म्हणजे जास्त जर भर दिला, ही लोकसंख्या आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मदत जास्त करू शकते, तंत्रज्ञान शिक्षण इत्यादी मध्ये, नाही का. ते हे होते. आणि याचे परिणाम काय होऊ शकतात? परिणाम, लोकसंख्या वाढली तर परिणाम काय होऊ शकतात? लोकसंख्या वाढली, समाजामध्ये आर्थिक ताण वाढते. म्हणजे कसं, आता एका कुटुंबामध्ये जर 2च मुलं असेल आणि त्याच्या घरी 2 एकर शेती असेल, त्याच्या घरामध्ये दोघा भावाचं भांडण वाढते आणि आर्थिक ताण तयार होते. म्हणजे त्याला नाही कुटुंबाचं आपली परिस्थिती त्याला सांभाळता येत, नाही शिक्षण पुढे करता येत त्याला काही, त्यामुळे आर्थिक ताण वाढू शकते. दुसरा आहे पर्यावरणीय समस्या. पर्यावरणीय समस्या म्हणजे कसं, आता आपण लहान होतो तेव्हा आपल्या गाव थोडा लहान होतो, म्हणजे आपण लहान होतो आपला गाव लहान नव्हता. ते टप्प्याटप्प्याने वाढत गेलं लोकसंख्या वाढली तर. जर लोकसंख्या वाढली तर आमच्या गावाचं उदाहरण घेतलं तर सर, म्हणजे आमच्या गावामध्ये पहिले 100 घरं होते, आता 200 घरं झालेली आहेत. तर त्या घरं वाढवण्यासाठी आपल्याला जंगलाचा ऱ्हास करावा लागला. त्याकरता पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. सामाजिक समस्या काय होत्या, सामाजिक समस्या तर लोकांनी आपली गरज ग्रामीण भागात भागत नाही म्हणून शहराकडे स्थलांतर वाढलं. शहराकडे जेव्हा गेलो आपण तर झोपडपट्ट्यावाल्या, गरिबी, शिक्षणाचा अभाव, ह्या हे वाले जे परिणाम होते लोकसंख्या वाढल्यामुळे परिणाम झाले. विचारवंत काय बोलतात, एम एन श्रीनिवास का बोलतात की लोकसंख्या वाढल्यामुळे शहरीकरणाची वाढ होते, त्यानंतर समाजामध्ये गतिशीलता वाढते. आणि अमर्त्य सेन काय बोलतात की समाजामध्ये जर ह्या लोकसंख्येचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल, त्याच्या शिक्षणावर म्हणजे त्याच्या वैद्यकीय सुधारणा इत्यादीवर जर आपण लक्ष दिलं तर ती लोकसंख्या सुदृढ राहू शकते आणि आपल्या म्हणजे आपल्या भारताला विकास जो साध्य करायचा आपल्याला, तो विकास साध्य करू शकत जर आपण प्रबळ राहिलो, आपण टेक्नॉलॉजी किंवा आपण इंटेलिजंट जर आपण लोक राहिलो तर आपण भारताचा विकास करू शकतो. आणि इरावती कर्वेने तर फक्त काही जाती व्यवस्थेची संरचना आहे त्याच्यावर लोकसंख्येचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर सरकारने काही उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजनासाठी सरकारने काही उपक्रम राबवले आहे. हम दो हमारे दो हा एक पहिला उपक्रम आहे. पहिले सर माझं उदाहरण सांगतो. माझ्या वडिलाची जी आई आहे त्यांना सर 9 बहिणी 2 भाऊ होते, म्हणजे एकूण ते 11 जण होते. आणि माझ्या वडिलाच्या बाबाला 3 बहिणी 2 भाऊ, म्हणजे एवढी पहिली लोकसंख्या वाढण्याचं म्हणजे लोकसंख्या जे जन्मदर वाढत होता ते आता या स्कीम करताना हम दो हमारे दो राष्ट्रीय कौटुंबिक धोरण सरकारने राबवलं. त्याकरता सर 2 झाले आणि आता असा ट्रेंड चालू आहे की सर एकच म्हणजे बालक असं आहे. हा ट्रेंड सर चालू आहे आता. म्हणजे लोकसंख्या काही प्रमाणात घटत सुद्धा आहे आणि वाढत सुद्धा आहे. स्थिरता आता नाही आहे, पण काही तज्ञांचं म्हणणं होतं की 2040-50 पर्यंत आपली लोकसंख्या स्थिर राहील. त्यानंतर मग आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? आपण महिलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे. कौटुंबिक धोरण जे सरकारनं राबवलं त्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे. आपण फॅमिली प्लॅनिंग केली पाहिजे. बरोबर आहे, मला काही आठवत नाही. आता बघा, जन्म मृत्यू आणि स्थलांतर, याच्यात आपण स्थलांतर नाही बघितलं. स्थलांतर म्हणजे काय होते की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होणे. म्हणजे काहून स्थलांतर होते, का होते याची कारण मी सांगतो. आता स्थलांतर मी ती मगाशी सांगलं 2 एकर वावर राहिले तर 2 भाऊ राहिले तर म्हणजे त्याची समाजामध्ये म्हणजे त्याची स्वतःचीच कौटुंबिक परिस्थिती नाही भागवू शकत तो माणूस, तर त्याला म्हणजे स्थलांतर शहराकडे वाढवावंच लागेल सर. जसं स्थलांतर 3 प्रकारचं आहे. एक आहे ग्रामीण आणि शहरी. कारण ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नाही राहत, शैक्षणिक सुविधा म्हणजे भेटत नाही अभाव आहे, आणि आरोग्याच्या सुविधा नाही भेटत सर, शिक्षण तर नाहीच भेटत ऑफकोर्स. तर त्याच्यामुळे सर ग्रामीण टू शहरी म्हणजे गावातले लोक आता शहराकडे स्थलांतर होत चालले आहे. दुसरा आहे आंतरराज्य स्थलांतर. म्हणजे आता आपल्या मेसवर तर जास्त जण आपल्याला म्हणजे युपी बिहारी तेच दिसतात. कारण आता मी सांगतो तुम्हाला ते काहून दिसतात, तर माझ्या बाबाचे मित्र आहे, त्यांचं सर म्हणजे एक ते म्हणजे तूर किंवा सोयाबीन ते खरेदी करतात सर ते आमच्या गावाकडे. त्यांना मी विचारलं सर की तुम्ही युपी आणि बिहारवरूनच का बोलवले म्हणजे हे लोक आपल्या जो क्षेत्र आहे त्यातून तुम्ही का नाही म्हणजे त्याला रोजगार दिला.
तर ते म्हणाले सर पहिली गोष्ट सर आपली लोक कमी पैशात सर हे करू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट सर त्याच्याकडे काही संसाधन नाही की त्याला रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे सर ते UP बिहार वाले लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन कमी पैशात येऊन काम करत आहे. यामुळे ते आंतरराज्य स्थलांतर जास्त प्रमाणात वाढले. आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाणे, एक कृषी याच्यात कोणतं तरी कृषी क्षेत्रामध्ये नाही का एक जॉब आहे, मला आता आठवत नाही तो जॉब, सरांनी सांगितला होता. ती जर डिग्री आपण पूर्ण केली तर आपल्याला भारतामध्ये ती डिग्रीच्या आधारावर काही नोकरी मिळत नाही. ते फक्त एक उदाहरण सांगत आहोत मी. तर त्याकरता लोक अमेरिका इतर ठिकाणी जाऊन स्थलांतर वाढवतात आणि आपली कार्यक्षमता म्हणजे काय म्हणतात आपली टेक्नॉलॉजी ते डेव्हलप करतात. ते भारतामध्ये नाही आहे ते टेक्नॉलॉजी. बिझनेस मॅनेजमेंट करत असताना तर त्याच्या नोकरी महाराष्ट्रात आणि इंडियात कमी आहेत, बाहेरच जास्त. त्याकरता स्थलांतर असं वाढत आहे. ते एक फक्त उदाहरण आहे, एक असे लगेच स्थलांतर आहे की फक्त त्याच याच्यावर नाही तर रोजगार सुद्धा असे आपले जे नॉर्थ इंडिया म्हणा तेथील लोक सर चायनामध्ये त्याचं स्थलांतर होत आहे. यामुळे स्थलांतर सर वाढलं. आता राहिलं आपलं जन्म मृत्यू आणि स्थलांतर. स्थलांतर तर सांगितलं. जन्म म्हणजे काय तर एका विशिष्ट कालावधीत जन्म घेतलेल्या बालकांची संख्या म्हणजे जन्म. आता जन्म म्हणजे भारतामध्ये एका वर्षात 1020 मुलांच्या मागं 1000 मुलींचा जन्म होते. याच्यामुळे आपल्याला काही समस्या आढळतात. जशी आमच्या गावात समस्या आहे की सर मुलांना सर म्हणजे मुलांना सर मुली मिळतच नाही सर लग्नासाठी. मोठी समस्या मानली जाते. फक्त सर आमच्या गावात 30 मुलं आहे, फक्त 2 मुलांचे लग्न जुळले. आज सर 28 मुलं सर बिना लग्नाचे आहे. 28 मुलं म्हणजे सर आता म्हणजे फक्त सांगतो याचं कारण तर पहिलं कारण होतं की पंजाब आणि हरियाणा ठिकाणी मराठवाडा विदर्भामध्ये तर स्त्री भ्रूण हत्या जास्त प्रमाणात होत्या. आणि दुसरं मेन कारण आता जे आहे त्या अपेक्षा सर मुलींच्या वडिलांकडून किंवा मुलींच्याकडून जास्त वाढल्याच आहे. त्याच्याकरता ते मुलं तसेच आहे. याच्यामुळे ते आता आपल्याला ते जाणवत आहे की कशा प्रमाणात कमी झालं तर आपल्याला कसे कसे परिणाम होऊ शकतात. ते आता होतच आहे सर मुलांवर. ते काही ते करत त्या जन्म दर प्रभावित करणारे घटक कोणते आहे तर एक आहे शिक्षण. नाही पहिली गोष्ट आहे तर बालविवाह वाढले होते त्याच्यामुळे ते जन्मदर वाढत होता. आणि दुसरी गोष्ट आरोग्य सेवेच्या सुधारणा झाल्या होत्या त्याच्यामुळे जन्मदर वाढला. तिसरी गोष्ट जसे UP बिहार मध्ये असं मानणं यायचं की जर आपल्या मुलांची आपल्या घरात जर संख्या जास्त राहिली तर आपल्याला आर्थिक परिस्थितीने आपल्याला मागं नाही यावं लागेल. पण सर त्याची धारा मी म्हणत नाही चूक आहे बरोबर आहे, पण मला असं वाटतं की चूक आहे ते. म्हणजे कारण सर जितके जास्त लोक तितके जास्त आर्थिक ताण आपल्याला पडू शकतो सर. एक मुलगा 2 कुटुंब म्हणजे 2 आई वडील किंवा आजोबा आणि आजी तो राहिला तर एक मुलगा काहीतरी कमवून तर तो आपली कुटुंबाची परिस्थिती भागवू शकते. यामुळे त्या म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमध्ये लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. शिक्षणाचा अभाव होता त्यामुळे लोकसंख्या तर वाढली. म्हणजे महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव होता. आता मृत्यू दर प्रभावित करणारे घटक कोणते आहे. पहिला घटक आहे आपल्याला अन्न मिळत नाही. कुपोषणाचं प्रमाण जास्त होतं. आरोग्य सेवेच्या सुधारणा नव्हत्या त्यामुळे मृत्यू दर घटत चालला होता. म्हणजे घटत आहे. ते प्रभावित करणारे घटक जे आहेत ते हे 2-3 घटक आहेत. त्यामुळे स्थलांतर तर मी सांगितलंच होतं. कोविड काळामध्ये आपल्या मृत्यूदराचे प्रमाण जास्त वाढलं होतं कारण कोविड जास्त स्प्रेड झालं त्यामुळे ते प्रमाण तर वाढलंच होतं. उपाययोजना तर काही आपलं माहितीच आहे. कुटुंब नियोजन आणि महिला सशक्तीकरणावर भर दिला. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्वसमावेशक धोरणे आखले पाहिजे कुटुंब नियोजन करण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी स्थिर ठेवण्यासाठी. स्थिर तर होणारच आहे आता चालूच आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सर्वसमावेशक धोरणे आखले पाहिजे. म्हणजे दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशात लोकसंख्या किंवा दुसरे लोक आपल्या
म्हणजे याच्यात म्हणजे राज्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये यायला नको पाहिजे. ते आपल्या याच्यात जर त्याला जर आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जर रोजगार प्राप्त झाला तर ते दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ते आपले स्थलांतर वाढवणार नाही. त्याच्यामुळे तर त्याची आर्थिक स्थिती तर काही बिकट होणार नाही. त्याच्यामुळे ते स्थलांतर थांबेल आणि लोकसंख्या काही प्रमाणात घट होईल. जशी केरळमध्ये लोकसंख्येचे प्रमाण सर कमी आहे, म्हणजे कारण तिथं शिक्षणाचा जास्त प्रभाव आहे, साक्षरतेचा दर जास्त, 94% साक्षरतेचा दर भारतामध्ये सर्वात जास्त केरळमध्ये आहे आणि सर्वात कमी बिहारमध्ये आहे. तर भारताचा विचार केला तर भारताचा म्हणजे 77.60% लोकसंख्या साक्षरता आहे. रोजचं पुस्तकाचं दिलं ते सरने टाकलं. तर याच्यावर आपण निष्कर्ष का काढला पाहिजे की सरने सांगितलं भारताच्या विकासासाठी संतुलित लोकसंख्या वाढ आवश्यक आहे. लोकसंख्येचा 2 परिणाम आहेत, चांगला आणि वाईट. चांगला तरी मी सांगितलं. वाईट परिणाम काय होते की जर लोकसंख्या वाढली तर आर्थिक तणाव हे ते वाढते. पण आता आपल्या रिसेंट आपल्या समाजामध्ये जे घडत आहे, लोकसंख्या जे वाढली त्याच्यामुळे प्रमाण लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे नाही, पण मी गृहीत धरतो की सर बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, घरफोडी, तर इंटरनल सिक्युरिटी अजून राहिली नाही सर. सिक्युरिटी आता जसं फोन म्हणजे कॉलवर आपण, कारण तर सर त्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे तशी, त्याच्यामुळे ते लोक त्याला काही म्हणजे सायबर क्राईम ते वाढत आहे. म्हणजे त्याच्यावर पर्यायच नाही राहिला. पर्याय नाही राहिला म्हणजे तेच आपण धोरण आखलं पाहिजे, त्याच्या त्याच क्षेत्रात गेलं पाहिजे असं काही नाही. पण ते लोक सर त्या प्रमाणात जात आहे सर. आणि नक्षलवादी आपल्या म्हणजे गडचिरोली इकडे तिकडं म्हणजे लोकसंख्या तिथं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कमी आहे, पण काही प्रमाणात सर असे वाढत आहे लोकसंख्या. दहशतवाद, गुन्हेगारी वाढत आहे. या प्रमाणात नकारात्मक परिणाम सुद्धा आपल्या याच्यावर घडत आहे. पण आपल्याला त्या लोकसंख्येचा सकारात्मक परिणाम करून घ्यायचा आहे आणि 2047 पर्यंत आपल्या भारताला विकसित देश करणे आहे. त्याच्यामुळे ह्या आपल्या लोकसंख्येचा जर फायदा आपल्याला करायचा असेल, यांच्यावर आपल्याला उपाययोजना काही केल्या पाहिजे. जसं सरकारने केल्यास आहे, शिक्षण, आरोग्य, टेक्नॉलॉजीमध्ये भर दिलेला आहे. आणि अमर्त्य सेननं सांगितल्याप्रमाणे की आपल्या लोकसंख्येचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर शिक्षणावर आणि त्याच्या वैद्यकीय सुधारणा केल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला त्याचा लोकसंख्येचा फायदा मिळू शकतो. ठीक आहे, मी कन्क्लूड करतो याच्यावर. धन्यवाद सर.